धर्माचा मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. हरे नमः. हरे भारतव्यपदेशेन ध्यानायाथ चौदर्शितः दिशतो यत् धर्मादिशूद्रादिगुरु. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगण्यापूर्वीचा हा इतिहास सूत शौनकादिकाला सांगताय आणि प्रश्न असा उपस्थित केला आहे की ही भागवती संहिता कधी तयार करण्यात आली, त्याचं कारण काय घडलं, ती कुणी केली, कशी केली. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष शुकाचार्य हे जे गोदोहन मात्र एखाद्या ठिकाणी थांबत असत ते 7 दिवस एखाद्या ठिकाणी कसे थांबले आणि परीक्षितीसारखा राजा जो सम्राट आणि तरुण असताना सुद्धा त्याला प्रायोपवेशन अर्थात सर्वसंग परित्याग करून मरणव्रत स्वीकारण्याची इच्छा कशी झाली ते आम्हाला सांगा. असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली की प्रत्यक्ष कृष्णद्वैपायन व्यास हे 28वे व्यास आहे. कारण यांना कृष्णद्वैपायन यासाठी म्हटलंय की जे या द्वीपामध्ये जन्माला आले, यमुनेच्या द्वीपामध्ये जन्माला आले म्हणून द्वैपायन असं त्यांचं नाव पडलं. ते वर्णाने काळ्या रंगाचे होते म्हणून कृष्ण असं त्यांना म्हणतात. आत्तापर्यंत 27 व्यास होऊन गेले आणि त्यापैकी 28वे व्यास म्हणजे कृष्णद्वैपायन व्यास. कोणकोणते विष्णू पुराणांतर्गत असं वर्णन केलेलं आहे की स्वयंभू, प्रजापती, उशनस, बृहस्पती, सवित्र, मृत्यू, इंद्र, वसिष्ठ, सारस्वत, त्रिधामन, त्रिवृषण, भरद्वाज, अंतरिक्ष, वप्रिन, त्रयावरुण, त्याचप्रमाणे धनंजय, कृतंजय, ऋणंजय, गौतम, उत्तम, हर्यात्मन, त्याचप्रमाणे वेन, राजस्त्रवस, सुष्मायन, सोम म्हणजे तृणबिंदू, वाल्मिकी म्हणजे वृक्ष, भार्गव, शक्ती, पराशर, जातुकर्ण्य आणि 28वे कृष्णद्वैपायन. आत्तापर्यंत एवढे व्यास होऊन गेलेले. व्यास म्हणजे जो विस्तार करतो त्याला व्यास असं म्हणावं. जो ज्ञानाचा विस्तार करतो, ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो सोप्या शब्दामध्ये मांडतो म्हणून याला व्यासपीठ म्हणतात. त्याच्यामुळे व्यासपीठ की या व्यासपीठावर बसून आपण ज्ञानाचा विस्तार करतो. तसंच देवी भागवतामध्ये ब्रह्मा, प्रजापती, शुक्राचार्य, बृहस्पती, सूर्य, यम, इंद्र, वसिष्ठ, सारस्वत, त्रिधामा, त्रिवृष, भारद्वाज, अंतरिक्ष, धर्म, त्रयारुणी, धनंजय, मेधातिथी, व्रती, अत्री, गौतम, हर्यात्मा, वाजश्रवा, सोम म्हणजे तृणबिंदू, आयुष्मायन, भार्गव, शक्ती, पराशर आणि कृष्णद्वैपायन अशी यादी दिलेली. म्हणजे शेवटी हे कृष्णद्वैपायन व्यास हे 28वे. यमुनेच्या द्वीपामध्ये यांचा जन्म झाला म्हणून यांना द्वैपायन असं नाव पडलं. बदरिकाश्रमामध्ये यांनी तपश्चर्या केली म्हणून यांना बादरायण अशी संज्ञा प्राप्त झाली आणि सत्यवतीच्या पोटी हे प्रगट झाले. पराशर ऋषी आणि सत्यवती यांचा जन्म कसा झाला ते सांगतात. प्रजापतीचे पुत्र मरीची, त्यांचे कश्यप, त्यापासून पुढे मित्रावरून, त्याप्रमाणे देवल आणि अस्ति असे 3 ऋषी झाले. मित्रावरुणापासून वसिष्ठ आणि अगस्त्य हे मुलं झाले. वसिष्ठाला अरुंधतीपासून शक्ती झाला. शक्ती आणि अदृश्यंती यांच्यापासून पराशर झाले आणि पराशर आणि मत्स्यगंधा यांच्यापासून कृष्णद्वैपायन व्यास झाले. ही मत्स्यगंधा कोण होती ते म्हणतात ही कोळ्याची मुलगी नव्हती. म्हणतो आपण कोळ्याची मुलगी, पण ही कोळ्याने सांभाळली होती. तेव्हा चेदी देशचा राजा, ज्या चेदी देशचा राजा होता त्याला गरुडाने आकाशगमनाचं सामर्थ्य दिलेलं होतं.
आणि तो आकाशामधून जात असताना, कारण त्यांनी इंद्रपूजेची प्रथा सुरू केली होती, त्यामुळं गरुडाने त्याला आकाशगमनाचं सामर्थ्य प्राप्त केलं होतं आणि तो ब्रह्मलोकाला शेवटी गेला. हा अत्यंत धर्मपरायण होता. महाभारतातल्या शांती पर्वामध्ये याची कथा आलेली आहे. हा जो चेदी देशचा राजा आहे, तो उपरिचर वसू यांची जी कन्या ही अंतरिक्षातून प्रवास करत असताना या राजाने रूपसंपन्न आणि सशक्त असणारी या उपरिचर वसूची कन्या, हिच्या देहाला माशाचा वास येत होता. उपरिचर वसू याचं सामर्थ्य घेऊन, वीर्य घेऊन हा शेन पक्षी निघाला आणि तेवढ्यात दुसरा शेन पक्षी आला आणि त्या दोघांची एकमेकांना टक्कर झाली. त्यांच्या भांडणामध्ये त्यांचं जे तेज होतं ते खाली पडलं. माशाने ती गिळलं आणि त्यातून स्त्री आणि पुरुष प्रगट झाले. ती जो मासा आहे ती अद्रिका नामक अप्सरा होती. ती मासा नव्हती, ती ब्रह्मदेवाच्या शापाने ती मासा झालेली होती. ती अद्रिका नावाची अप्सरा. त्यानंतर मच्छ आणि सत्यवती या दोघांचा जन्म यातूनच झाला. यापैकी पुत्राचा स्वीकार त्याने केला आणि कन्येला मल्लाह नावाच्या एका कोळ्याकडं, दाशरात असं त्याला म्हणतात, त्याच्याकडं सांभाळण्यासाठी दिली आणि म्हणून आपण तिला कोळ्याची कन्या असं म्हणतो. पराशरानं ज्या वेळेला ते जहाजामधून निघाले व नावेमधून निघाले, ते अत्यंत सद्गुणी रूपसंपन्न अशा प्रकारच्या सत्यवतीच्या त्यांनी तिची इच्छा केली. त्यावेळेला ती म्हणाली, महाराज अहो मी कोळ्याची मुलगी आहे. ते म्हणाले, नाही तू कोळ्याची मुलगी नाहीस. ती म्हणाली, मला माशाचा गंध येतोय, तेव्हा कुणीच माझ्या जवळ येऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं, नाही आता माझ्या स्पर्शाने तुझ्या अंगाचा गंध नष्ट होईल आणि योजन गंध, तुला सुगंध सगळीकडे तुझा पसरेल. तेव्हा नदीवर आल्यानंतर दोन्ही तटाकावर ऋषी बसलेले असताना नावेमधून जाताना या दोघांचा संपर्क आला आणि त्यावेळेला स्वतः पराशरानं तपस्सामर्थ्यानं धुकं उत्पन्न केलं आणि तिच्या शरीराला सुगंधत्व प्राप्त करून दिलं आणि तुझा कौमार्यभंग होणार नाही अशा प्रकारचं वरदान दिलं. आणि याच वेळेला तत्काळ पुत्राचा जन्म झाला. किती वेळा तो? 9 महिने. असे 9 महिने कशाला? पलीकडे जाईपर्यंत व्यास जन्माला आले आणि जन्माला आले ते काही टॅहट्या करत जन्माला नाही आले. 12 वर्षाचं वय होतं व्यास महर्षीचं. तेव्हा ते 12व्या वर्षाचं वय ज्या वेळेला जन्म आले तेव्हा, आणि जन्माला आले की ते आपल्या वडिलांना म्हणले मी चालू तपश्चर्येला. 12व्या वर्षी तपश्चर्येला गेले. कारण ते म्हणतात की पराशर हे कसे होते, ते ऊर्ध्वरेतस होते. आता याचं वर्णन आपल्याला योगशास्त्रामध्ये पाहायला मिळतं. पातंजल योगसूत्रामध्ये याचं वर्णन केलेलं आहे की अधोरेत म्हणजे काय, तिर्यकरेत म्हणजे काय आणि ऊर्ध्वरेत म्हणजे काय याप्रमाणे, आणि स्वाधीनरेत म्हणजे काय याप्रमाणे हे व्यास महर्षी यांनी जाबाली यांची कन्या वटिका हिच्याबरोबर विवाह केला. कुणी म्हणतात घृताची अप्सरेपासून शुकाचार्यांचा जन्म झाला, परंतु वटिकेपासून झाला असंही म्हणतात. याप्रमाणे वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळे संदर्भ आहेत. अशा पद्धतीने हे व्यास महर्षी हे प्रगट झाले, जन्माला आले. ते प्रत्यक्ष भगवंताचे कलावतार आहे म्हणून जन्माला आले. पण कलावतार जरी असला, भगवंत जरी असले, तरी त्यांना गुरुची अपेक्षा आहे. गुरु असल्याशिवाय तुम्हाला मार्गदर्शन मिळत नाही. जरी ईश्वर झाले भगवान गोपालकृष्ण, तरी सुद्धा त्यांनी गुरु केलेच नव्हते. सांदीपनीकडे गेलेच ते. म्हणजे कुणी किती मोठा जरी झाला, राम जरी प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम असले, तरी त्यांनी गुरु केलेलेच होते. याप्रमाणे गुरु असल्याशिवाय योग्य मार्गदर्शन मिळत नाही. ते म्हणतात की सद्गुरू किंवा गुरु हा मार्गदर्शक आहे. ज्याप्रमाणे सूर्य हा आम्हाला बाह्य गोष्टीला प्रकाशित करतो, तसा गुरु हा अंतरंगातला प्रकाश प्रगट करतो, अंतरंगामध्ये प्रकाशित करतो. म्हणून शिष्य हा गुरु असल्याशिवाय
मुक्त होऊ शकत नाही, त्याला ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात की स्वतः विचार करू लागले की मी एवढं केलं, संशय निर्माण झाला, मी एवढं केलं, मग का मला समाधान मिळत नाही. पण याचं योग्य उत्तर, योग्य समाधान गुरुशिवाय कोणी सांगू शकत नाही. भारत व्यपदेशानं मी भारत निर्माण केलं, अर्थात जो पंचम वेद म्हणून मानला जातो तो निर्माण केला. का? पण मला असंपन्न वा भाती ब्रह्मवर्चस्य सत्तमः. परंतु मला असंपन्नता का वाटते, मी परिपूर्ण नाही असं मला का वाटतं. आपल्या अंतरंगामध्ये एक आपल्या कळत न कळत एक बोच असते, एक काहीतरी बोचत असतं, टोचत असतं. काय टोचतंय की नाही हो, मला असं वाटतं की माझ्या अंतःकरणाला परिपूर्ण समाधान अजून मिळालं नाही, आणि म्हणून हे सगळं मला निरर्थक वाटतंय. प्रिया परमहंसानाम एतद् यच्युत प्रियाः तस्यैवं खिलमात्मानं मन्यमानस्य खिद्यतः. खिलमात्मानं, खिल म्हणजे व्यर्थ. हे सगळं मला व्यर्थ वाटतंय, मी जे जे केलं ते व्यर्थ आहे. का? ज्यातून मला मनाला समाधान मिळत नाही. चित्तान शांती देई विद्या अशी कशाला. जी चित्ताला शांती देत नाही ती विद्या कामाची नाही, ती विद्या उपयोगाची नाही. म्हणून मी एवढं जरी केलं तरी जर मला समाधान नसेल तर या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. आणि मन्य मानस्य खिद्यता, मला खेद वाटू लागलाय, माझ्या अंतःकरणामध्ये खेद उत्पन्न झालाय. असं का झालं असेल याचं उत्तर काही मला कळेना. आणि हे सगळं चिंतन करता 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 ते म्हणतात एवढ्यात प्रत्यक्ष देवर्षी नारद ब्रह्मवीणा वाजवत 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 त्या ठिकाणी आले. आणि आल्याबरोबर त्यांनी अभ्युत्थान दिलं. या 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 महाराज या, बरं झालं आपण आलात. तर भीमज्ञाय सहसा प्रत्युत्थानागतम मुनीही. प्रत्युत्थान दिलं, उभे राहिले, नमस्कार केला. महाराज आपण आलात, आनंद वाटला. कारण मनामध्ये चंचलता आहे, मनामध्ये अस्वस्थता आहे, पण अस्वस्थतेवर उपाय सापडत नाही. सगळं मला येतंय पण उपाय सापडत नाही. कारण संभ्रमित अवस्था, ज्याचे त्याला कळत नसतं, ज्याचे त्याला कुठलीच गोष्ट निर्णयाप्रती येता येत नाही, तो संभ्रमित होतो. डॉक्टर जरी झाला स्वतः तरी तो स्वतःची नाडी तपासून उत्तर देऊ शकत नाही. तो म्हणतो तपासा बरोबर माझी नाडी. का हो, तुम्ही डॉक्टर आहेत ना? आहे, पण तुम्ही पहा, दुसऱ्याने पाहिलं पाहिजे, इतरांनी पाहिलं पाहिजे. दुसऱ्याच्या दृष्टीने, ज्ञानी माणसाच्या दृष्टिकोनातून आपलं परीक्षण आपण केलं पाहिजे. स्वतःला परीक्षण करता येत नसतं. म्हणून ते म्हणतात की पूजयामास विधिवन. नारदाची पूजा केली, अर्घ्य पाद्य विष्टराने, आणि हात जोडले. हात जोडल्यानंतर सूत म्हणतात शौनकादिका हो. नारद बसले, सुखासनावर बसले आणि स्मयन्निव किंचित हसले. नारद वीणा वाजवत वाजवत भगवंताचं नामस्मरण घेत घेत बसले आणि स्मयन्निव किंचित हसले. म्हणजे का हसलात तुम्ही? अहो, मी यासाठी हसलो की हे व्यासा, तुमची चर्या मला उतरल्यासारखी दिसते. नारद म्हणतात पाराशर्य महाभाग भगवत भवतः कज्जितात मना. का हो, तुमच्या मनामध्ये काही बोच आहे का, टोचणी आहे का? तुमचं मन स्थिर असल्यासारखं दिसत नाही. आपण म्हणतो ना एखाद्याला काय तब्येत वगैरे बरी आहे ना, तसं त्याने विचारलं तुमचं तब्येत बरी आहे का, प्रकृती बरी आहे का, मन स्थिर आहे का? परितुष्यती शारीर आत्मा मानस आहे बाबा. काहीतरी तुमच्यामध्ये न्यून आहे असं वाटायला लागलं मला. तुमच्या मनामध्ये कुठेतरी टोचणी आहे, बोचणी लागलेली आहे. तुमचं मन तरी स्थिर नाही, तुमचं शरीर तरी बरं नाही, किंवा आत्मा तुमच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी बोच आहे असं मला दिसू लागलंय. का बरं असं का झालं? जिज्ञासितम सुसंपन्न मपी. का बरं जिज्ञासा केली? जिज्ञासा म्हणजे विचारलं, असं का झालं? तुम्ही तर एवढं भारत केलं, कृतवान भारतम यस्वम. पुन्हा एकदा तेच, ज्यांच्या मनामध्ये जे प्रश्न होते तेच पुन्हा विचारले. का हो, तुम्ही तर महाभारत केलं
आणि या महाभारतामध्ये काय एक सांगितलं नाही, सगळं सांगितलं. मग तुम्ही ब्रह्मतत्वाचं विवरण केलं, त्याचप्रमाणे अथापि शौचस्य आत्मानं मकृतार्थैव प्रभो. पण तुमच्या मनामध्ये कुठेतरी शांतता नाही असं मला वाटू लागलेलं आहे. तुमच्या चर्येकडे बघून तुमची चर्या तुमची उदासीन असल्यासारखी मला वाटू लागली. प्रसन्न मन नाही का? सांगा काय कारण आहे, सांगा. आधी माणसं लवकर सांगतच नाही. बरं आहे का म्हटलं, हो चांगलं आहे, बरं आहे. आणि मग थोडं विचारलं काय सांगावं, मग सगळं कथन सांगायला लागतं. मग आधी तर म्हणले बरं आहे सगळं, आणि मग मात्र एक 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 गोष्टी आपण बोचक्यातून चिंध्या काढाव्यात त्याप्रमाणे काढू लागतो. ते म्हणतात हो. व्यास महर्षी म्हणतात हो. नारद महामुनी आपण म्हणतात ते बरोबर आहे. तुम्ही जे प्रश्न विचारले ते बरोबर आहेत. माझं मन अस्थिर आहे, माझ्या मनामध्ये चिंता आहे. ही चिंता कशामुळे आहे हे मला काही कळेना, आणि म्हणून तुम्ही या चिंतेला मनामध्ये काय आहे याचा शोध घ्या आणि मला त्याचं उत्तर द्या. तन्मूलम अव्यक्त मगाधबोधम पृच्छामहे त्वामभयभूतम सवय भवान वेद समस्त गुह्य मुपासितो यत् पुरुष पुराणः. मी एवढं सगळं केलं असं मला जाणवतंय, पण तरी सुद्धा मला वाटतं की मी काहीतरी कमी आहे. परावरे ब्रह्मणी धर्म तो व्रतही. मी काय केलं नाही सांगा बरं नारदा. मी धर्म केला, मी कर्म केला, मी व्रत केलं, मी आचरण केलं, मी सामान्य माणसाला उपदेश केला, ज्ञान सांगितलं, सगळं काही केलं. तुम्ही याचं उत्तर मला द्या. आणि तुम्हीच फक्त देऊ शकता का? त्वं पर्यटन नरक इव त्रिलोकी. तुम्ही संपूर्ण जगामध्ये फिरता, जगाचा अनुभव तुम्ही घेता, वेगवेगळे लोक तुम्ही पाहिलेत, लोकांचे स्वभाव पाहिलेत, आणि तुम्ही नुसते फिरत नाहीत, तर मग तुम्ही सूर्य ज्याप्रमाणे संपूर्ण विश्वामध्ये फिरतो तसे तुम्ही आहात. आणि सूर्यापेक्षा तुमचं महत्त्व जास्त आहे, कारण सूर्य फक्त बाह्य गोष्टी प्रकाशित करतो, पण तुम्ही अंतरंग प्रकाशित करता. त्वं पर्यटन नर्क, अर्क म्हणजे सूर्य, इव त्रिलोकी मंतश्च रायो. आणि ज्याप्रमाणे वायू सर्वत्र संचार करतो, सर्वत्र फिरतो वायू, सर्वत्र जाऊन सुगंधही घेतो आणि दुर्गंधही घेतो, पण कुठेही लिप्त होत नाही, तसे तुम्ही अलिप्तपणाने सर्वत्र फिरता. सूर्याप्रमाणे तुम्ही तेजस्वी आहात आणि मन प्रकाशित करणारे आहात. परावरे ब्रह्मणी धर्म तो व्रतही. पर आणि अवर या दोन्ही, अर्थात ज्याला आपण बाह्य आणि अंतरंग अशा दोन्ही दृष्टिकोनातून तुम्ही सर्व व्यापक असल्यामुळं तुम्हीच फक्त आता माझ्या मनातल्या शंकेचं उत्तर देऊ शकता. तुम्हीच फक्त माझ्या मनामध्ये काय अडचण आहे, कुठे मी कमी आहे हे सांगू शकता. माझं न्यून तुम्ही सांगू शकता. न्यून मलम विचक्ष्व. माझ्या मनातलं न्यून पहा आणि मला सांगा. मी तुमच्या समोर आहे आता. आता मी तुमच्या समोर माझं मन उघडं केलेलं आहे. तुम्ही माझं मन काय आहे, मनात कुठे विकल्प आहे तो पहा आणि सांगा. हे ऐकल्यानंतर नारद म्हणतात, नारदो उवाच भवतानुदीप्रायम यशो भगवतो मलम येनै वासो न तुष्येत मन्येत दर्शनम खिलम. अहो महर्षी व्यास, तुम्ही एवढे मोठे आहात, जरी प्रत्यक्ष भगवंताचा कलावतार असला तरी त्याला सांगावं लागतं, हे तू आहेस, तू तो आहेस, हे आपल्याला सांगावं लागतं. हे तोपर्यंत कळत नाही. गुरु जोपर्यंत ज्ञान देत नाही, डोळ्यामध्ये आपल्याला दृष्टी देत नाही, तोपर्यंत आपल्याला हे कळत नाही. म्हणून परावरे ब्रह्मणी धर्म तो व्रतही. तुम्ही हे सगळं केलं, पण एक गोष्ट केली नाही. अयंतु परमो धर्मो यद्योगानात्मदर्शनमिती. तुम्ही सगळं काही केलं, पण अनिदित प्रायम अनुप्रायम. तुम्ही भगवतो मलम, भगवान परमेश्वराचं निर्मल, अत्यंत स्वच्छ, प्रकाशमय असं चरित्र तुम्ही सांगितलं नाही. तुम्ही सगळं सांगितलं. धर्म सांगितले, राजधर्म, पुत्रधर्म, पतिधर्म, पत्नीधर्म, संसार, सगळं सांगितलं. तुम्ही काय सांगितलं नाही असं नाही. तुम्ही जे जे सांगितलं ते समाजासाठी उपयुक्तच होतं, पण तरी सुद्धा तुम्ही एक गोष्ट सांगितली नाही, ती म्हणजे
भगवंताचं अंतःकरणपूर्वक भक्तियुक्त अंतःकरणाने तुम्ही वर्णन केलं नाही. भवता अनुदित प्रायम यशो भगवतो मलम. भगवंताचं यशोगान, भगवंताचं चरित्रगान तुम्ही केलं नाही. आणि येणे वासो न तुष्येत तन्मन्ये तद दर्शनम खिलम. आणि म्हणून हे सगळं तदेव दर्शनम ज्ञानम खिलम. भगवंताचं ज्याच्यात वर्णन नाही ते सगळं निरर्थक असतं. भगवंताचं वर्णन असेल, ज्या गोष्टीमध्ये भगवंत वर्णन केलेलं आहे तेच सार्थकत्व आहे, त्याला सार्थकत्व आहे. नाहीतर सगळं निरर्थक आहे. आपण कितीही जरी शहाणे असलो तरी आपण भगवंताचं वर्णन जोपर्यंत करत नाहीत अंतःकरणपूर्वक भगवान आपल्याला प्रसन्न होऊ शकत नाही. अनुदित प्रायम मनुक्त प्रायम. अनुदित प्राय शब्दाने अनुदित म्हणजे न उगवणे, अनुदित उदित म्हणजे उगवणे, म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगितलं नाही. मनुक्त प्रायम अनुक्त, तुम्ही आतापर्यंत सगळं सांगितलं, फक्त भगवंताचं अंतःकरणपूर्वक यशोगान केलं नाही. आणि म्हणून विमलम भगवत यशो विनायेनैव धर्मादि ज्ञानेन नासौ भगवान तुष्येत तदैव दर्शनम ज्ञानम खिलम न्यूनम मन्येहम. आणि हेच खऱ्या अर्थानं न्यून आहे की भगवंताचं अंतःकरणपूर्वक यशोगान तुम्ही केलं नाही. यथा धर्मादयश्चार्था, तुम्ही जसं सगळे धर्म सांगितले, कर्म सांगितले, सगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या, अहो हे सगळं सांगण्याची गरजच नाही, कारण माणसाला आपोआपच सगळं येतं. तुम्ही हे सगळं सांगण्याचं कारण नव्हतं. तुम्ही जे जे सांगितलं, लोके व्यवाया विषमध्ये सेवा, लोकांना तुम्ही जो धर्म सांगितला तो कोणता धर्म सांगितला? तुम्ही प्रवृत्तीकारक धर्म सांगितला, हे त्यांना सांगायचं. आत्तापर्यंत प्रवृत्ती म्हणजे प्रवृत्तीकारक धर्म काय करावं हे तुम्ही सांगितलं, संसार कसा करावा हे सांगितलं, पण परमार्थ कसा करावा हे सांगितलं नाही. निवृत्तीकारक धर्म सांगितला नाही. लोकांना तुम्ही सांगितलं विवाह करा, पण विवाह करा म्हणण्याची गरजच नाही. अहो ही लोकांची सहजच प्रवृत्ती आहे. ते म्हणतात लोके व्यवाया मिषमध्ये सेवा नित्यास्तु जंतुर नाही तत्र चोदना. माणसाला हे करा म्हणण्याची गरज नाही. अहो तुम्ही संसार करा म्हणण्याची काय गरज आहे? माणूस सहजच संसार करतो. मुलं बाळ निर्माण करा म्हणण्याची गरज नाही, ती त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. जेवण करा म्हणण्याची कोणाला गरज आहे का? भूक लागली की माणूस जेवणच करतो. म्हणून तुम्हाला हे करा म्हणण्याची गरज नाही, पण तेच तुम्ही सांगितलं. जो धर्म तुम्ही सांगितला तो प्रवृत्तीकारक धर्म सांगितला. जो यज्ञ याग त्याचप्रमाणे ज्याने स्वर्ग मिळेल हेच तुम्ही सांगितलं. काम अर्थात इच्छा परिपूर्ण करणारा धर्म सांगितला, निरीच्छ धर्म सांगितला नाही. भागवताने काय सांगितलंय? भागवत हा ग्रंथ निरीच्छ अशा प्रकारचा, कोणत्याही प्रकारची इच्छा मनामध्ये न ठेवता जो धर्म करायचा तो आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात की कोणत्याही प्रकारच्या इच्छेशिवाय केलेली भगवत भक्ती म्हणजे खरा धर्म आहे. आणि हा धर्म शिकवला शुकाचार्यांना. व्यास महर्षींनी नंतर शुकाचार्यांना शिकवलाय. आधी त्यांनी सगळा प्रवृत्ती धर्मच सांगितला. जैमिनी वगैरे सगळ्या लोकांना प्रवृत्तीकारक धर्म सांगितला. आणि म्हणून यथा धर्मादयश्चार्था, काय काय सांगितलं? धर्म सांगितला, अर्थ सांगितला, काम सांगितला, मोक्ष सांगितला. पण धर्मार्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले खरे तुम्ही. ते म्हणतात या ठिकाणी शब्दात धर्मादि साधनानिच तथा धर्मादि व प्राधान्येन वासुदेवस्य महिमा न युक्त इत्यर्थ. पण ज्या अर्थाने तुम्ही धर्म अर्थ काम याचं महत्त्व सांगितलं, संसार कसा करावा सांगितलं, यज्ञ याग कसे करावे सांगितलं, पण पुण्य प्राप्तीसाठी सगळ्या उपायाची तुम्ही विवरण केलं, पण न तथा वासुदेवस्य महिमा हरोवर्णिता. पण त्या प्रकारचं वासुदेव कथा निष्काम कर्मयोग तुम्ही सांगितला नाही. निष्कामपणाने माणसाने कसं धर्मकर्म करावं, त्याप्रमाणे भक्तियोग कसा साधावा ते सांगितलं नाही. वासुदेवाशिवाय तुम्ही सगळं काही सांगितलं, ज्ञान सांगितली, उपासना सांगितली, भक्ती सांगितली, पण हे सगळं निरर्थक आहे. नेती चित्रपद
यद वचो हरेर यशो, तुम्ही भगवंताचं यश अंतःकरणपूर्वक गायलं नाही. तुम्ही लोकांसाठी सांगितलं, स्वतःसाठी काय केलं सांगा. तुम्ही आत्मकल्याणार्थ काय केलं, तुम्ही तुमच्या प्रसन्नतेसाठी काय केलं. तुम्ही म्हणला मी हे सांगितलं लोकांना, ते सांगितलं लोकांना सांगितलं. आत्मकल्याणासाठी तुम्ही कोणता मार्ग सांगितला, कोणता मार्ग आत्मसात केला. नय प्रतिष्ठित्रपदम यशोर हरे, तुम्ही हरीचं कथा जी जगाला पवित्र करणारी आहे ती सांगितली नाही. तद्वाय संतीर्थ मुशंती मानसा नयत्र हंसा निर्बंधू शिक्षया. ज्या ठिकाणी हंस राहतात, हंस हंसेती ओ ब्रूयात हंसन नाम सदा शिवा. हंस म्हणजे भगवान शिव, हंस म्हणजे निरीच्छ वृत्ती, हंस म्हणजे जो सारासार विवेक करतो तो. जो हंस आहे तो कधीही इतर सामान्य गोष्टीच्या नादी लागत नसतो. हंस फक्त मानस तीर्थावरच राहतो आणि या मानस तीर्थावर राहिलेला हंस असलेला हंस तो कुठेही कधीही कावळ्याप्रमाणे काकतीर्थामध्ये स्नान करणार नाही. तो कधी गटारगंगेत जाणार नाही, तो कधी गटारीतल्या आळ्यांचा विचार करणार नाही. तो हंस आहे, तो न एखाद्या काकतीर्थामध्ये तद वायसन तीर्थ मुशंती मानसा, ते वायस तीर्थ आहे. वायस तीर्थ म्हणजे गटारगंगा आहे. गटारगंगेमध्ये कावळे लुडबुड करतील, कावळे स्नान करतील, पण हंस नाही करणार. म्हणून कावळे म्हणजे गटारगंगेतले अर्थात किडे, म्हणजेच वासनेमध्ये लडबडणारे लोक वासनेमध्येच लडबडतील. त्यांना खरं ज्ञान कळणार नाही, खरं मुक्ततेचं ज्ञान कळणार नाही. हंस हा मुक्त आहे, तो मोती खातो ना म्हणून मुक्त आहे. तो मौक्तिक खातो आणि मौक्तिक म्हणजे मुक्ती. ज्या हंसाला मुक्तीची अपेक्षा आहे तो कधीच गटारगंगेमध्ये लुडबुड करणार नाही. म्हणून ते म्हणतात नयत्र हंसा निर्बंधू शिक्षया तद्वाग विसर्गो जनता विप्लो यस्मिन् प्रतिश्लोक मबद्धवत्यपि नामान्यनंतासी यशोंकितानि शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति साधवा. आणि म्हणून हे व्यास महर्षी, तुम्ही जे जे केलं ते ज्ञानाच्या दृष्टीने श्रेष्ठ असेल. तुम्ही खूप ज्ञानी असाल, पण तुमच्या ज्ञानाच्या मध्ये भक्ती नाहीये, प्रेम नाहीये, भक्तियुक्त अंतःकरण तुमचं कधी झालं नाही. नैष्कर्म्यमप्यच्युत भाववर्जितम, हा नैष्कर्म्य श्रेष्ठ असेल, पण नैष्कर्म्यमप्यच्युत भाववर्जितम, भाव जर नसेल, अंतःकरणामध्ये भक्तिभाव नसेल तर नैष्कर्म्य सुद्धा निरर्थक आहे. नैष्कर्म्य फार मोठं नाहीये. नैष्कर्म्य म्हणजे कर्मामध्ये नसलेला अहंकार, कर्मामध्ये अहंकार नसणे म्हणजे नैष्कर्म्य. पण तिथे जर भाव नसेल तर ते नैष्कर्म्य निरर्थक आहे. म्हणून निष्काम कर्मयोगापेक्षा त्यांनी भक्तीला महत्व दिलंय. जी भक्ती भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी, म्हणून भक्तीचं मोठेपण सांगितलंय. भक्ती हीच फक्त श्रेष्ठ आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये कितीही ज्ञानोदय झालेला असू द्या, ज्ञान खूप आहे एखाद्या माणसाला, त्रिकालाचं ज्ञान आहे, पण भक्ती नाही तर त्या त्रिकाल ज्ञानाचा उपयोग होत नसतो. एकदा अशी घटना घडली की मुकुंदराज स्वामी, मुकुंदराज होण्याच्या पूर्वी हे भट्ट त्यांचं आडनाव होतं आणि काशीला राहत होते. त्यांचं पूर्वजीवन म्हणजे आधीचं जीवन. काशीला राहत असत, त्रिकालज्ञ होते. समोर पाहिल्याबरोबर माणसाला भविष्य सांगायचे, तुझा असं असेल. त्यांच्या घरामध्ये एकदा रघुनाथ हे भिक्षा मागण्यासाठी आले. हे आदिनाथाच्या परंपरेतले आदिनाथ, हरिनाथ आणि रघुनाथ. रघुनाथ भिक्षेसाठी आले. ओम भवती भिक्षां देही. त्यांनी पाहिलं आणि काही गरज आहे का, ते म्हणले तुमचं नाव काय, ते म्हणले माझं नाव रघुनाथ आहे. आज येशील म्हणे भिक्षेला, पण उद्या येऊ शकणार नाहीस म्हणे. का, उद्या तुझा मृत्यू आहे. दान दिशील मृत्यू सांगितला, हा तर खजील झाला. बाबा माझा मृत्यू. घरी आला, ज्या ठिकाणी आपले गुरु महाराज होते त्यांच्याकडे आला, भिक्षा वगैरे ठेवली, महाराजांना नमस्कार केला. म्हणलं महाराज हा माझा शेवटचा नमस्कार. म्हणजे काय, म्हणजे उद्या माझा मृत्यू आहे. कोण म्हणलं? ते एक भविष्यज्ञ आहेत म्हणले, त्रिकालज्ञ आहेत.
त्यांनी पाहिल्याबरोबर मला सांगितलं उद्या मृत्यू आहे. ते म्हणले असं आहे का, जा म्हणे. मृत्यू, ते म्हणले काही नाही, उद्या त्याच्याच घरी पुन्हा भिक्षेला जा म्हणे. आता हे त्याच्यापेक्षा ज्ञानी होते, अहो नाथ संप्रदायातले अधिकारी. त्यांनी सांगितलं जा त्याच्याच घरी. त्याच्याच घरी गेले. ओम भवते भिक्षांदेही. त्यांनी तो थक्क झाला. म्हणले हा माझं भविष्य खोटं करणारा कोण आहे, यांनी यांचा मरणच बदलून टाकलं. आपल्याला माहिती आहे ना की ललाटाची रेषा मरणसमयी साधू फिरवी. ललाटाची रेषा सुद्धा मृत्यूच्या वेळेला साधू बदलू शकतो. साधूचं ते सामर्थ्य आहे. अहो सच्चिदानंद बाबा दरे लेखकू झाला. सच्चिदानंद बाबा मृत झाले होते. त्यांच्या पत्नीने नमस्कार केला, माऊलींनी आशीर्वाद दिला. त्या रडू लागल्या, अहो तुम्ही सौभाग्यवती आशीर्वाद दिला. ते म्हणले का, आणि हे माझ्या पतिराजांचं प्रेत चाललं. ते म्हणलं कोण म्हणलं प्रेत आहे, ते जिवंत आहे. लगेच उठवलं. ही क्षमता काय असते, हे सामर्थ्य काय असतं, अलौकिक सामर्थ्य. मग तो म्हणाले तुम्हाला तुमचं मरण कोणी टाळलं, तुमचं मरण कोणी, माझे शब्द खोटे कोणी केले, मला त्यांचं दर्शन घ्यायचंय. ते म्हणले माझं नका घेऊ दर्शन, आमच्या गुरु महाराजांचं घ्या. आणि त्या गुरु महाराजांच्या घरी तिथे आले. आल्याबरोबर नमस्कार केला. हे होते हरिनाथ. नमस्कार केल्याबरोबर रघुनाथाला नमस्कार केला, हरिनाथाने नमस्कार केला. आणि मग त्यांनी रघुनाथाला सांगितलं याला उपदेश कर, तुला उपदेशाचं सामर्थ्य, याला कर उपदेश. आणि मग मुकुंदराजांना उपदेश केला. आणि मग ते मुकुंदराज झाले, स्वामी झाले. विवेक सिंधू नंतर ग्रंथ त्यांनी लिहिला. असो, याप्रमाणे सांगायचं असं की ज्ञानाचा अधिकार, ज्ञानापेक्षा सुद्धा भक्तीचा अधिकार मोठा आहे. आणि भक्तीच्या द्वारे आपल्याला मुक्तत्व, गुरु महाराज काय करू शकतात, गुरुचं सामर्थ्य काय असतं. ते म्हणतात नैष्कर्म्यमप्यच्युत भाववर्जितम. आपल्या मनामध्ये जर भाव नसेल, अंतःकरणामध्ये प्रेम नसेल, तर नैष्कर्म्य सुद्धा निरर्थक आहे. आणि या ठिकाणी त्यांनी त्याचं विवरण करताना म्हटलंय की हे लोक हो विनापी तद चातुर्यम भगवत यश प्रधानम तद वाघ विसर्गश्चासो. वाघ विसर्गावाच्या प्रयोगा. वाघ विसर्ग म्हणजे आपले तोंडातून प्रगट होणारे शब्द. हे जर भक्तियुक्त अंतःकरणाचे नसतील तर त्या शब्दांना त्यातून ज्ञान प्राप्त होईल, पण ज्ञानातून आपल्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. आणि जनानां समूह जनतास्य अघम विप्लाय. ते म्हणतात भक्तिहीनम कर्मशून्यमेव. जे जे भक्तिहीन आहे ते कर्मशून्य आहे. ते कर्म करून सुद्धा त्या नैष्कर्म्याला सुद्धा अर्थ प्राप्त होत नाही. नैष्कर्म्य ब्रह्म तदेकारकात्वान निष्कर्मता रूपम नैष्कर्म्यम अज्जते नेद्यम. ते म्हणतात याप्रमाणे भगवंताचं निरंजन ज्ञान सुद्धा भक्तीपुढे निरर्थक आहे. म्हणून कुतः पुनश्शाश्वत भद्रमीश्वरे नशार्पित कर्म यद्यप्य कारण. जे जे कर्म आपण करतो ते भगवदर्पण वृत्तीने जर केलं तदपि कर्म ईश्वरी नार्पितम. तुम्ही सगळे कर्म केले पण तुम्हाला त्याचा अहंकार झाला की मी हे केलं, मी एवढं केलं, मी अमुक केलं, मी तमुक केलं. हा अहंकार तुम्हाला झाला. तुम्ही अहंकार भगवंताच्याकडे समर्पित केला नाही. ते म्हणतात तदपि कर्म ईश्वरे नार्पितम चेत कुतः पुन्हा शोभते बहिर्मुखत्वेन. आणि तुम्ही मोठं सांगू लागले मी हे केलं नारदा, मी ते केलं. आणि म्हणून तुमचे सगळे जे जे कर्म आहेत ते भगवदर्पण न झाल्यामुळं तुम्हाला त्याचा अहंकार झाला. आणि ज्या ज्या गोष्टीचा तुम्हाला अहंकार झाला त्यामुळं तुमचं सगळं ज्ञान वाया गेलं. अथो महाभाग भवान ममोगदृत. ते म्हणतात आता तुम्ही एकच करा, भगवंताचं कथा गायन अत्यंत निर्मल अंतःकरणाने. या उरुक्रमस्य अखिल बंधमुक्त आहे. भगवंताची अत्यंत बंधमुक्त करणारी कथा, भगवंताचं चरित्र यशोगान तुम्ही निर्मल अंतःकरणाने गा. तुमच्या अंतःकरणामध्ये निर्ममत्व आत्तापर्यंत आलं. तुम्ही फक्त ज्ञानच सांगितलं पण त्या ज्ञानामध्ये भगवंताची कथेची भक्ती नव्हती. त्यामुळं त्या सर्व ज्ञानाला अर्थ प्राप्त झाला नाही. आणि भक्तीचं फळ काय आहे तर मुक्ती हे भक्तीचं फळ आहे. तुम्ही आतापर्यंत स्वर्ग सांगितला त्याप्रमाणे लोकांना
प्रवृत्ती धर्म सांगितला, लोकांना संसारच करायला सांगितला, पण त्यातून मुक्त होण्याचा धर्म तुम्ही सांगितला नाही. आणि स्वधर्म हे कोणता आहे तर भक्ती हा स्वधर्म आहे, तोच आपण केला पाहिजे. अहेतुकी प्रतिहता, जी अहेतुकी भक्ती आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही हेतू नाही, ज्यामध्ये कुठल्याही शाब्दिक ज्ञान नाही, अशा प्रकारचा धर्म हा श्रेष्ठ आहे. ततोन्यथा किंचन यद विवक्षता पृथक दृशस्तत्कृतरूपनामभिः. आणि त्यामुळं तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा अंतरंगामध्ये केवळ अपूर्णच राहिल्या. तुम्हाला अपूर्णता मनाला जाणवू लागली. अपूर्णता ही माणूस हा अपूर्णच आहे, मानव हा अपूर्ण आहे. म्हणून आपण कोणते संध्या असो पूजा असो झाल्यानंतर न्यूनम संपूर्णता जाते म्हणून. अहो न्यून आहेच आहे, आपण काही परिपूर्ण नाही आहेत. आपण मान्य केलंय की मी न्यूनतेचा पुतळा आहे. न्यूनम संपूर्णता जाते सद्यो वंदे तमच्युतम. पण भगवान सगळ्याला परिपूर्ण करतो. जे न्यून आहे त्या न्यूनत्वाला भगवान परिपूर्णत्वाचा अर्थ देतो. म्हणून आपण सर्व कर्म भगवदर्पण वृत्तीने केलं पाहिजे. यद वाक्य तो धर्म येते तर स्थितो नमन्य निवारण जनाः. आणि म्हणून न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेन. तुम्ही जे जे करता ते जर भगवदर्पण केलं नाही तर त्या कर्माला परिपूर्णता प्राप्त होत नाही. म्हणून आत्तापर्यंत तुम्ही जे जे कर्म केलं ते अहंकार धरून केलं. मी हे केलं असा अहंकार तुमच्या मनामध्ये निर्माण झाला. पण हा अहंकार सोडून तुम्ही यस्य वाक्यतो यमेव मुख्यो धर्म इति स्थिर. खरा धर्म कोणता आहे हे तुम्हाला कळलं नाही. खरा धर्म हा भगवंताची अत्यंत निष्काम सेवाने इच्छेने केलेली भक्ती हा खरा आहे. म्हणून न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेने की अमृतत्व मानुषू. त्यागेने की अमृतत्व मानुषू. अमृतत्व माणसाला प्राप्त करायचं असेल, अमृतत्व म्हणजे माणसाला खऱ्या अर्थाने आनंदैक्य वृत्तीमध्ये राहायचं असेल तर न कर्मणा कर्माने नाही, न प्रजया कुटुंब सेवनाने नाही, धनेन न त्यागेन त्याग धर्म कर्म उपासना हे सगळे निरर्थक आहेत. मग त्यागे नैके फक्त भगवदर्पण वृत्तीने केलेलं कर्म हेच अमृतत्व मानुषू रीती श्रुत्या. अशी श्रुती आहे असे या ठिकाणी टीकाकार सांगतात. तस्य काम्यकर्मादेरन्य तत्वज्ञान क्रियमाणम निवारणं. काम्यकर्म तुम्ही सांगितले, तुम्ही लोकांना प्रवृत्त केलं, काम्यकर्म करायला सांगितले. स्वर्ग कामो यजेत, स्वर्ग प्राप्त करायचा असेल तर यज्ञ करा म्हणून सांगितलं, क्रिया करा म्हणून सांगितलं, धर्मकर्म करा म्हणून सांगितलं, वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना सांगितल्या. पण या सगळ्या तुमच्या सांसारिक इच्छा परिपूर्ण करण्यासाठी सांगितल्या. किंतु प्रवृत्ती मार्ग नदीकृत विषयम, हे सगळे प्रवृत्ती मार्ग आहेत. हे आमचे विषय नष्ट करणारे नाही. प्रवृत्ती मार्ग आमचा पुन्हा पुन्हा विषय वाढवणारे, आमची इच्छा वाढवणारे. त्यामुळं त्यातून आमचं क्रियमान, त्यातून आमचं कर्मच पुढे पुढे वाढतं आणि कर्माने पुन्हा पुन्हा आम्हाला जन्म घ्यावा लागतो. नैष्कर्म्य निष्कामता ही बुद्धी वाढत नाही. क्रियमाणम निवारणम यथार्थमेतत् दिति मन्यते किंतु प्रवृत्ती मार्गा नदीकृत विषयम तदिति कल्पयति तदुक्तम मतांतरोपन्यासे भट्टैहि. ते म्हणतात याप्रमाणे गृहस्थत्वम न शक्यंती. केवळ तुम्ही गृहस्थ धर्म सांगितला, ब्रह्मचर्य धर्म सांगितला, वानप्रस्थ धर्म सांगितला, पारिव्राजक धर्म सांगितला, पण या सगळ्यातून मुक्त होणारा धर्म कोणता ते काही सांगितलं नाही. त्यामुळं हे व्यास महर्षी तुम्हाला हे समाधान मिळालं नाही. विचक्षणोस्यार्हति वेदुतुम विभो रनंत पारस निवृत्ती सुखम प्रवृत्त मानस्य गुणैरात्मनस्ततो भवान दर्शन हे चिटसं विभो हो. आणि स्वधर्माचरणांबुजम, तुम्ही समाजाला आत्तापर्यंत जे जे सांगितलं ते केवळ प्रवृत्तिकारक असल्यामुळं त्याग सांगितला नाही. त्यागे नैव पारमेश्वर सुखस्वरूपानुभूते हे किं तद्यशः. आणि ही भूमिका तुम्ही न सांगितल्यामुळं तुमच्या अंतःकरणामध्ये
अजूनही केवळ असंपन्नता तुम्हाला दिसू लागते आणि ही असंपन्नता तुमच्या मनाला समाधान देणारी नाही आहे, तुमचं मन व्यग्र करणारी आहे. त्यक्त्वा स्वधर्मं चरणांबुजं हरेत् भजन न पक्वोथ पते ततो यदि यत्र क्वहा भद्रभूमश्य. हे अभद्र तेव्हाच नष्ट होईल जेव्हा तुम्ही भगवंताच्या कथा सांगाल. तुमच्या मनामधलं अभद्र हे तेव्हाच नष्ट होईल जेव्हा भगवंताच्या कथा तुम्ही आनंदात्मक वृत्तीने अत्यंत स्वतःला विसरून, स्वतःच्या स्थितीला सुद्धा विसरून तुम्ही जेव्हा भगवंताच्या कथा गाल, कथा सांगाल, तेव्हाच तुम्हाला हे शांतता मिळू शकते. दुःखवदन्य सुखम कालेन सर्वत्र गंभीर रमहसा. आणि या जगामध्ये सर्व समाज हा दुःखाने ग्रासलेला आहे, तो दुःखग्रस्त आहे. या दुःखाने ग्रासलेल्या समाजाला तुम्ही पुन्हा एकदा जो दुःखातच टाकत असाल, तुम्ही जे जे सांगितलं ते ते भोगच सांगितले आणि भोगाने भोगच वाढतो. भोगाने त्याग कुठं वाढेल बरं? नाही वाढणार. त्यामुळं तुम्ही भोगातून त्यांना मुक्तीचा मार्ग सांगितला नाही आणि स्वधर्मनिष्ठामप्यनादृत केवलम हरिभक्ती रेवोपदिष्टव्ये. हरिभक्ती सांगितली नाही, भगवंताचं महात्म्य तुम्ही सांगितलं नाही, तुम्ही सर्वत्र भगवंताचा साक्षात्कार कसा होईल हे सांगितलं नाही. आणि म्हणून समाधान हे ज्याचं फळ आहे, श्रद्धापूर्वक भक्ती हे खऱ्या अर्थानं त्याचं फळ आहे. सर्व वेद शास्त्र पुराण याचा परिपाक काय असेल तर समाधान, आनंदाची भावना समाधानाशिवाय होणार नाही. आणि म्हणून ही समाधान भगवंताच्या केवळ भक्तियुक्त अंतःकरणाने कथा गाण्यातूनच प्राप्त होईल. भक्ती वासना सद्भावना दिती भावा. भक्ती म्हणजे काय तर सद्भावादी भावा. भगवंताच्या बद्दलचं सद्भाव म्हणजे भक्ती. भक्ती वासना सद्भावा दिती भावा. अभजद्वी वस्तु केवलम स्वधर्मतः को वा अर्थ प्राप्त. जोपर्यंत भगवंताच्या बद्दलचा सद्भाव निर्माण होत नाही, अंतःकरणामध्ये भगवंताच्या बद्दल प्रेमभाव निर्माण होत नाही, तोपर्यंत आपल्या मनामध्ये शांती निर्माण होणार नाही. म्हणून ते म्हणतात की हे रसिकस्य कर्माणि काला शंका. रसिकपणाने अंतःकरणपूर्वक अंतःकरण द्रवलं पाहिजे. भक्तीने अंतःकरण द्रवित झालं पाहिजे. द्रवीभूत अंतःकरण म्हणजेच भक्ती असं सांगितलंय. आणि भक्ती ही द्रवीभूत अंतःकरणातून प्राप्त होत असल्यामुळं अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव जागृत झाले पाहिजेत, तरच ती भक्ती त्याला अर्थ प्राप्त होईल. ब्रह्मपर्यंत मधस्थावरपर्यंतच आणि सर्वत्र आपल्याला विश्व हे केवळ भगवंताचा या ठिकाणी साक्षात्कार होईपर्यंत आम्हाला भासतं, ते आभासित होतं. खऱ्या अर्थाने भगवंताची भक्ती हीच मुक्ती कारण ठरू शकते, हे तुम्ही सांगितलंच नाही. त्यामुळं अप्रार्थिता आणि दुःखानी माणसाचा आतापर्यंत दुःख माणूस भोगत राहिला, तो तुम्ही भोग सांगितल्यामुळे भोगातून कधी सुखप्राप्ती होणार नाही. म्हणून सुखान्यपि तथा मन्ये दैन्य मत्रादिरिच्यते इति. सुखाच्या नादी लागून तुम्ही खोट्या सुखाच्या नादी लावलं, खोट्या सुखाच्या भ्रामक सुखाच्या नादी लावलं. आणि भ्रामक सुखाच्या नादी लावल्यामुळं सुख आणि दुःख याच्या चक्रामध्ये तो अडकला. कारण सुख म्हणलं की त्याचं दुःख आलं, दुःखातून पुन्हा सुख आलं. म्हणजे याच्या पलीकडे, सुख दुःखाच्या पलीकडे जाण्याचा धर्म तुम्ही सांगितला नाही. त्यामुळं सुखान्यपि तथा मन्यई दैन्यमत्र आदी इच्छते. सुखाच्या नंतर पुन्हा दैन्य येणारच आहे. म्हणून तुम्ही ते न सांगितल्यामुळं समाजाला खऱ्या अर्थाने दृष्टी प्राप्त झाली नाही, ज्ञान प्राप्त झाले नाही आणि भद्र समाजाचं खरं कल्याण झालं नाही. मुकुंद सेवी जनो जातु कदाचित कथन नच कुयोगी न गतो. तुम्ही नवै जनो जातु कथंचना व्रजेन मुकुंद सेव्यान्यवदंग संस्कृतिम स्मरन मुकुंदांघ्रु गुहनम पुनर्विवाहतु मिच्छेन्न रसग्रहो यतः. हे विश्व काय आहे? विश्वाची निर्मिती, विश्वाचं पालन आणि विश्वाचा संहार
करणारा भगवान कसा आहे हे तुम्ही सांगितलं नाही. विश्वाचं वर्णन केलं, पण विश्वाच्या पलीकडे असणाऱ्या भगवंताचं स्वरूप तुम्ही सांगितलं नाही. इदम विश्वम भगवा निवेतरो यतो जगस्थान निरोध संभवा. हा या ठिकाणी जग निर्माण करण्याचं, जगाला थांबवण्याचं आणि जग नष्ट करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे तो भगवान प्रादेश मात्र भवतः प्रदर्शितम. हा भगवान कसा आहे, आपण म्हणतो ना अत्यतिष्ठ दशांगुलम, तो दशांगुले उरला अशा प्रकारचा भगवान तुम्ही सांगितला नाही. आणि त्यामुळं भगवंताच्या या गुणांचं, भगवंताच्या वेगवेगळ्या अवतार कथांचं दर्शन तुम्ही घडवलं नाही. त्याची लीला कथा तुम्ही सांगा. भगवंतानी केलेल्या लीला, भगवंतानी केलेल्या कथा, भगवंताच्या ज्या अनेक अवताराच्या कथा आहेत त्या तुम्ही सांगितल्या नाहीत. तदेवम भगवत लीलाम प्राधान्येन वर्णयते युक्तत्रम. भगवंताच्या लीला सांगा, कथा सांगा की ज्यामुळं आपलं मन हळूहळू तदाकार होईल. मन तदाकार व्हायला पाहिजे, मन एकरूप व्हायला पाहिजे. आणि मन एकरूप होण्यासाठी कथेची गरज आहे. त्या कथेमध्ये आपलं मन तल्लीन होत राहतं. आणि म्हणून ते म्हणतात इदम विश्वम भगवानेव सत्वस्मादित विश्वमादित राहा. हे विश्व तुम्ही सांगितलं, पण विश्वाचा निर्माता भगवान त्याचं स्वरूप वर्णन केलं नाही. आणि तत्र हेतु यतो भगवतो हेतोर जगतः. भगवंताच्या अनेक लीला. मग भगवान या विश्वामध्ये कसा निर्माण होतो, तो जन्म कसा घेतो, तो लीला कसा करतो, सहजता त्याच्या कृतीमध्ये कशी आहे, तो धर्माचं रक्षण कसं करतो हे तुम्ही सांगितलं नाही. प्रादेश मात्र मेक देश मात्र आचार्यवान पुरुषो वेदे. आचार्यवान पुरुषो वेद. खरा गुरु काय असतो, तो आम्हाला ज्ञान सांगतो. आचार्यवान अचिणोती अर्थान. या ठिकाणी आचार्य शब्दाची व्युत्पत्ती सांगताना अचिणोती शब्द वापरलाय. म्हणजे जो व्युत्पत्ती सांगून आम्हाला त्यातलं तत्व सांगतो. अचिणोती अर्थान, अर्थ प्रगट करतो. जो अर्थ प्रगट करतो तो गुरु. आणि म्हणून त्याला आचार्य म्हणावं. आचार्यवान पुरुष हो वेद. तेव्हा जो वेदाचं ज्ञान सांगतो असा पुरुष, असा गुरु, त्याच्याकडून तुम्ही ज्ञान घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही समाजाचे गुरु आहात, तुम्ही हे सांगितलं पाहिजे. त्यामुळं संपादनाय प्रदर्शितम. म्हणून ते म्हणतात प्रादेश मात्र भवतः प्रदर्शितम त्वमात्मनात्मानमवेद्य मोघदृक् परस्य पुंसः परमात्मना कलाम. अहो व्यास महर्षी, तुम्ही भगवंताची कला आहात असं सांगितलं पुन्हा. अहो तुम्ही भ्रमामध्ये का अडकलात, तुम्ही संभ्रमात का अडकलात, तुम्ही भ्रमचित्त का झालात, संशयग्रस्त का झालात. तुम्ही परमात्मना कलाम, तुम्ही भगवंताची कला आहात हे सांगावं लागतं. तुम्ही कोण आहात. कारण जोपर्यंत गुरु तुम्हाला तुमचं मूळ स्वरूप सांगत नाही तोपर्यंत आत्मदर्शन घडत नाही. आपल्या स्वतःच्या सामर्थ्याचा साक्षात्कार घडवावा लागतो. अहो तुम्ही असं का, तुमच्यामध्ये सगळे, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाची. समर्थ रामदास स्वामींना हे काय सांगावं लागलं. लोक अगदी हतबल होऊन बसलेले होते, तेव्हा लोकांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव दिली. अहो वन्नी तो चेतवारे, चेतविताच चेत होतो. आधी पेटवायला सुरुवात करा मग पेटेल. आधी चेतवायला सुरुवात करा. मी एकटा काय करू म्हणून गप्प बसू नका. तुम्ही एक जरी असलात तरी तुम्ही सुरुवात करा, मग त्याला दुसरा येईल, मग त्याला तिसरा येईल. याप्रमाणे ते म्हणतात तुम्ही परमात्म्याची कला आहात. अजम प्रजातम जगत शिवायतन. आणि तुम्ही जगाच्या कल्याणार्थ प्रगट झालेला आहात. महानुभाव व्युदयोधिगण्यताम. तुम्ही महाभाव आहात, अनेक अनुभव संपन्न आहात. तुम्हाला लोक महानुभाव मानतात. आणि तुम्ही अभ्युदयोधिगण्यताम, तुम्ही जगाचा अभ्युदय सांगितला पण निश्रेयस सांगितलं नाही. इदम ही पुंसस्तपसे सुदस्वा स्विष्टस्य सूक्तस्य बुद्धिदत्तयोः. स्विष्टस्य सूक्तस्य. तुम्ही आतापर्यंत सगळं केलंय. धर्म केला, कर्म केला, यज्ञ केला, याग केले, श्रुती म्हणजे वेद अभ्यासला, वेदाचे भाग केले. स्विष्टस्य सूक्तस्य बुद्धिदत्तयोः. तुम्ही तुमच्या बुद्धीप्रमाणे सगळं काही केलं.
पण अभिच्युतोर्थ कविभिर निरूपितो यदुत्तो श्लोक गुणानुवर्णनम. पण भगवंताचं गुणानुवर्णन तुम्ही कविभिर निरूपितो, तुमच्या अंतःकरणाच्या प्रातिभ सामर्थ्याने तुम्ही हे केलेलं नाही. त्यामुळं परस्य पुरुष कला मंशभूतम, तुम्ही कला असल्यामुळं तुम्हाला आता मी अधिक काही सांगत नाही, परंतु तुमची उत्पत्तीच त्याच्यासाठी झालेली आहे. कशासाठी? जगत कल्याणार्थ. म्हणून किंमत उत्तम श्लोकस्य गुणानुवर्णन इत्यत, तुम्ही गुणानुवर्णन करा भगवंताचं. आणि हे सगळं सांगितल्यानंतर ते म्हणतात, हे पहा व्यास महर्षी, आता तुम्हाला मी हे सांगतो की तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या ज्ञानाचं दर्शन घडवलं, पण अंतःकरणपूर्वक भगवंताची कथा तुम्ही गायली नाही. आता तेवढ्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे, तेव्हा आता तुम्ही ही कथा गा. त्याच्या आधी मी तुम्हाला माझं चरित्र सांगतो. असं म्हणून नारद देवर्षी नारद आपली कथा सांगायला सुरुवात करतात. आपला भूतकाळ, आपल्या मागच्या जन्माची कथा सांगायला सुरुवात करतात. अहम पुरातीत भवे भवन मुने दास्यास्तुकस्याश्चन वेदवादिनाम निरूपितो बालक एव योगिनाम शुश्रूषणे प्रावृत्षी निर्विविक्षताम. मी कोण होतो, काय होतो, कसा होतो, मी उपबर्हण गंधर्व कसा होतो. पुढे आपल्याला 11व्या स्कंदामध्ये त्याचं विवरण आलेलंच आहे. उपबर्हण गंधर्व, हे उपबर्हण 7व्या स्कंदामध्ये सुद्धा याचं विवरण आलेलं आहे की हा उपबर्हण नावाचा गंधर्व कसा होता आणि यांना शाप कसा झाला, आणि मग दासी पुत्र म्हणून ते कसे जन्माला आले, आणि मग मला भगवंताचा साक्षात्कार कसा झाला, हे जी कथा सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक हर विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम राम